बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओची बॅकग्राऊंड तुम्हाला थोडीशी वेगळी दिसत असेल। आजचा व्हिडिओ हा काळ्या आईच्या कुशीमध्ये बसून केलेला व्हिडिओ आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, शिवजन्मभूमी जुन्नर, पुणे जिल्ह्यातलं जुन्नर हे माझं गाव। त्या गावावरून केलेला आजचा हा व्हिडिओ, त्यामुळे बॅकग्राऊंड तुम्हाला थोडीशी वेगळी दिसते, शेतातली बॅकग्राऊंड दिसते। असो, आज जो विषय घेऊन मी तुम्हा सर्वांच्या समोर येतोय शिवसैनिकांनो, अतिशय महत्वाचा विषय। काल दोन घटना घडल्या आहेत। सगळ्यात पहिली आणि महत्वाची म्हणजे महाविकास आघाडीच्या सभेपेक्षाही महत्वाची जी घटना होती कालची, ती घटना म्हणजे एका शिवसैनिकाचं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना लिहिलं गेलेलं पत्र असेल। म्हणजे मिलिंदजी नार्वेकरांच्या नंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना उद्देशून असं ते पत्र होतं। त्या पत्रामध्ये शिवसैनिकांनी जे शब्द लिहिले आहेत, ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, शिवसैनिकाच्या त्या भावना उभ्या महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांच्या अशाच भावना आहेत। काय नेमकं म्हटलंय त्या शिवसैनिकाने की तुम्ही फक्त प्रचार प्रमुख नको, कारण महाविकास आघाडीचे शिवसेनेचे पक्ष प्रमुख हे प्रचार प्रमुख असणार आहेत। सर्वात मोठे प्रचार प्रमुख शिवसेनेचे पक्ष प्रमुख असणार आहेत। शिवसैनिकांच्या भावना या आहेत, कारण उभ्या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं जे काही सरकार येणार आहे, ते सरकार हे शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांमुळेच येणार आहे। हे उभा महाराष्ट्र जाणतो, महाराष्ट्रातला प्रत्येक राजकीय पक्ष जाणतो, आम्ही सारे स्वतः जाणतो। मग शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांना त्याने काय लिहिलंय, फक्त प्रचार प्रमुख नको, हे शिवसैनिकाचं एक भावनिक पत्र। त्या पत्रात लिहिलेलं आहे, अन्यथा तुम्ही फक्त शिवसेनेचा प्रचार करा, प्रचार प्रमुख नको। भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता येईल, शिवशाहीचं सरकार येईल, त्या सरकारचं नेतृत्व मात्र शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच करतील। ह्या शिवसैनिकाच्या भावना आहेत। कारण प्रचार प्रमुख म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार करायचा, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झंझावात तयार करायचा, उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या घटक पक्षांच्या जागा निवडून आणायच्या, सगळ्या घटक पक्षांच्या जागा कशा निवडून येतील याचा प्रयत्न करायचा, याचा अर्थ असतो प्रचार प्रमुख। आणि तेच कार्य लोकसभेच्या वेळेस शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी अगदी इमाने इतबारे पार पाडलं। आपण सर्वांनी पाहिलात, नाहीतर तुम्ही पहा, जवळपास 31 ते 32 ठिकाणी महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा काही सोपा विजय नाही। शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी अहोरात्र एक करून तो महाविकास आघाडीचा विजय खेचून आणलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तसं पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व, एक अनुभवी नेतृत्व, पण काँग्रेसकडे तशा प्रकारच्या नेतृत्वाची एक महाराष्ट्रामध्ये वानवा आहे। आणि ही गोष्ट फॅक्ट आहे, ही काही नाकारता येत नाही, टाळता येत नाही। तरी देखील एका खासदारकीवर असलेला काँग्रेस पक्ष जवळपास 14 खासदारक्यांवर पोहोचला। आणि तुम्ही पाहिला असाल, सांगलीतली देखील जागा जवळपास त्यांचीच आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करता म्हणजे एका खासदारकीवर असलेला काँग्रेस पक्ष अशी काय जादू झाली, कारण देशभरात पाहिलं तर काँग्रेसच्या जागा काही फारशा अशा वाढलेल्या नाहीयेत, पण महाराष्ट्रात अशी काय जादू झाली की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला अशी नवसंजीवनी मिळावी। याचं एकमेव कारण महाविकास आघाडीमधला समन्वय, महाविकास आघाडीमधला तो ताळमेळ, एकमेकांबद्दलचा आदर, सर्व पक्षांचा एकमेकांच्या प्रती असलेला आदर, कुठल्याही विषयावर टोकाची भूमिका न घेणं, तो समन्वय साधन, विशेषतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा सन्मान करणं। काँग्रेसने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा असेल, पर्यायाने उभ्या शिवसेनेचा असेल, सन्मान केला। त्यामुळे महाविकास आघाडीला एक घवघवीत यश तर मिळालंच, आणि त्याचबरोबर काँग्रेसला देखील सोन्याचे दिवस आले। नाहीतर जवळजवळ मृतावस्थेत पोहोचला होता काँग्रेस, त्याला जिवंत केलं गेलं। आणि याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो, वर्षा गायकवाड। कधी तुम्हाला जर विचारत असेल तर वर्षा गायकवाड ताईंना विचारा की नेमका बांद्र्यातला म्हणजे त्या विधानसभेत, त्या लोकसभेतला तुमचा विजय नेमका कशामुळे झाला, ते स्वतः सांगतील। हा विजय शिवसेनेमुळे झाला, कारण पहिल्यांदाच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं मत हाताच्या पंजाला गेलेलं आहे, अगदी पहिल्यांदाच। आणि वर्षा गायकवाडांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं ते मत गेलेलं आहे, पहिल्यांदाच ते मत गेलं। त्यामुळे हा फरक कुणी करून दाखवला महाराष्ट्रामध्ये, तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने करून दाखवला। काँग्रेसचे खासदार जवळपास 14च्या वर पाठवले।
आता तो ताळमेळ समन्वय अगदी आहे असाच तुम्हाला दिसतोय. अगदी महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर देखील तुम्ही पाहाल कुठेही आपसामध्ये हमरी तुमरी नाही, आपसामध्ये जागा वाटपांवरून मारामाऱ्या नाहीत किंवा काही टोकाच्या स्टेटमेंट दिल्या गेलेल्या नाहीत. आजही तुम्ही पहा, अगदी कालचीच तुम्हाला सभा सांगतो, ज्यावेळेस षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुख उभ्या सभेमध्ये, संपूर्ण सभेमध्ये जर कुणाच्या भाषणाची उभा महाराष्ट्र वाट पाहत होता तो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या भाषणाची. आणि पक्षप्रमुखांनी आपल्या भाषणामध्ये सगळ्यांचीच तोंड बंद केली. सगळ्यांची म्हणण्यापेक्षा मला असं म्हणावं लागेल मीडियाची सर्वांची तोंड बंद केली. मीडियाचा कायम एक प्रश्न राहायचा, तुमचा मुख्यमंत्री पदाचा फेस कोणता. अगदी मला वाटतं परवाच्या गडकरी रंगायतांच्या ठाण्यातल्या कार्यक्रमामध्ये स्वतः शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तोच ज्याने, म्हणजे तो फेस, जो मुख्यमंत्री पदाचा फेस तोच ज्याने उभ्या महाराष्ट्रातल्या या महायुतीच्या, स्वयंघोषित महायुतीच्या देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, पवार असतील, सर्वांच्या तोंडाला ज्याने फेस काढला तोच या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा फेस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज आपण बघा, ह्या एकदम खूप लवकरचा काळ आहे, अगदी 3 महिने अजून बाकी आहेत. हळूहळू हे चित्र स्पष्ट होतील. मुख्यमंत्री पदाचा चेहरा या महाविकास आघाडीचा तुम्ही आम्ही सर्वच जाणता, काँग्रेसही जाणतो, राष्ट्रवादी काँग्रेसही जाणते. ज्या क्षणाला या महाविकास आघाडीचं सरकार पदच्युत झालं, पायउतार झालं, त्यावेळेस कोण मुख्यमंत्री होतं आणि कुणाला त्या पदावरून खाली उतरावं लागतं? उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. आज त्या एका व्यक्तीच्या नावावर जर महाविकास आघाडी एवढी घौडदौड करत असेल, आज जर त्या व्यक्तीला जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा केलं तर महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जवळपास आपण 173 174 जागांवर आघाडीवर तर दिसतोच आहे. म्हणजे जो मॅजिक फिगरचा आकडा आहे तो 145 प्लसचा आहे, पण 172 173 ठिकाणी आघाडीवर दिसत असताना जर उद्धव साहेबांचं नाव आतापासूनच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असतील, हा जर संदेश महाराष्ट्रामध्ये पोहोचला तर आतापासूनच कार्यकर्ते कामाला लागतील, धडाडीचे कार्यकर्ते बाहेर पडतील. उभा महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सैनिक सारे पिंजून काढतील आणि महाराष्ट्रामध्ये ना भूतो न भविष्यती या महाविकास आघाडीची 200 पारची हाक देखील पूर्ण होऊ शकते. 200 पारची हाक. आणि असं भक्कम सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर या महायुतीवाल्यांनी जो काही अनागोंदी कारभार करून ठेवलेला आहे, त्या कंपन्यांच्या बाबतीत, आपले उद्योगधंद्यांच्या बाबतीत, महाराष्ट्र जो रस्ता तळाला घाललेला आहे, आर्थिक नीतींच्या बाबतीत, आर्थिक शिस्तीच्या बाबतीत, वित्तीय शिस्तीच्या बाबतीत, जे जे काही यांनी केलेलं आहे त्या सर्व बाबतीत आपण महाराष्ट्राला पुन्हा त्याच क्रमांकावर आणून ठेवण्यासाठी आपल्याला हा एक घवघवीत आकडा फार मदत करणार आहे. त्यामुळे शिवसैनिकाचं ते एक पत्र अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी लिहिलंय, अन्यथा इतर पक्षांचा प्रचार नको, फक्त शिवसेनेचा प्रचार करा. त्याच्या मागे एक मर्म आहे. शिवसैनिकांनो, हे मर्म तुम्ही आम्ही समजू शकतो. काँग्रेसने 17 जागा लढवल्या, काँग्रेसने 14 निवडून काढल्या, 15वी जागा सांगलीची देखील त्यांनीच काढली. राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 9 जागा निवडून काढल्या. त्यानंतर शिवसेनेने 21 जागा लढवल्या आणि शिवसेनेला 10वी जागा अमोल भैया कीर्तीकरांची, पण 9 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या. हातकणंगले कशी पडली, बुलढाणा कशी पडली, या सर्व राजकारणांचा एक वेगळा विचार केलेला आहे. हातकणंगलेमध्ये तुम्ही पाहिलं असाल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर असतील. या सगळ्यांचा जो राजकीय खेळ होता तो मॅनेज करता येऊ शकला असता नसता माहित नाही, पण या सगळ्यातून शिवसेनेचं नुकसान झालं हे मात्र नक्की. 2 जागा त्या कोकणामध्ये कालच राणेंना आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला समन्स पाठवलाय मुंबई उच्च न्यायालयाने. त्या त्यांच्या खासदारकीवर चॅलेंज आहे पैसा वाटपाबद्दल. 3री खासदारकी, 4थी खासदारकी ठाण्यामध्ये 1,67,000 दुबार मतदारांची नोंदणी झाली. म्हणजे एकच मतदार 4 ठिकाणी जाऊन मतदान करत होता. 4थी जागा ही. आणि अमोल भैया कीर्तीकरांची 5वी जागा, 48 मतांचा पराभव. निवडून आलेल्या 9 अधिक या 5 अशा जवळपास 13 जागा शिवसेनेच्या हक्काच्या होत्या. पण ठीक आहे, आजच्या घडीला आपले खासदार किती आहेत तर 9 दिसत आहेत तिथे. मग 21 पैकी 9 ते 10 खासदार शिवसेनेचे निवडून आले. हा जो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी प्रयोग पाहिला, कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्यावेळेस महाराष्ट्रभर फिरत होते ते शिवसेनेसाठी म्हणून फिरलेच नाहीत. ते फिरले प्रत्येक पक्षासाठी, महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षासाठी ते फिरले. मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, अगदी इतर लहान सहान पक्ष असो, प्रत्येक पक्ष आपला म्हणून ते फिरले. त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की आता हा शिवसेनेचा उमेदवार आहे, हा काँग्रेसचा उमेदवार आहे किंवा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, असं कधीच झालं नाही. पण आता शिवसैनिकांच्या भावना मात्र वेगळ्या आहेत.
काय होतं, आपण आपल्या ह्या साऱ्या उदात्त राजकारणापायी पुरोगामी राजकारण किंवा दूरगामी राजकारणापायी आपण म्हणतो, आपण कुठेतरी आपल्याच माणसांवर अन्याय करून जातो का, अशी एक भावना शिवसैनिकाच्या मनामध्ये ती तयार होत असते. आणि त्याच हे प्रत्यय मला ह्या पत्रामध्ये येतो. अन्यथा इतर पक्षांचा प्रचार नको, फक्त शिवसेनेचा प्रचार करू. शिवसेनेच्या 130 ज्या काही जागा असतील महाविकास आघाडीच्या मधून शिवसेनेला ज्या काही जागा असणार त्याच जागांसाठी मग फक्त प्रचार केला जाईल. कारण आजच्या घडीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा, आज मला वाटतं कालच्याच सभेमध्ये स्वतः श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की पृथ्वीराज बाबा तुम्ही या, तुम्ही तुमच्या माणसाचा चेहरा पुढे करा, किंवा शरद पवार साहेब तुम्ही चेहरा पुढे करा मुख्यमंत्री पदाचा. शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याला पाठिंबा देतो. याला म्हणतात दूरगामी नेतृत्व किंवा एक संयमी नेतृत्व, एक शांत नेतृत्व. नेतृत्व कसं असावं ना, याचे सगळे गुण खचाखच ज्या माणसामध्ये भरलेले आहेत ना, खचाखच त्या माणसाचं नाव, ते कम्प्लीट पॅकेट आहे, एक कम्प्लीट पॅकेज आहे. त्याचं नाव आहे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख. कालच्या सभेमध्ये कुठेही म्हटलं नाही शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, पण म्हटले काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, कुणाचाही असेल, पण यांना सत्तेपासून खाली उतरवणं हे आजच्या घडीला ही काळाची गरज बनून गेलेली आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वजण ह्या गोष्टीला ऍग्री करतो, आम्ही ह्या गोष्टीला मान्य करतो. कारण आज जर ही गोष्ट घडली नाही तर भविष्यामध्ये या राज्याचं काही खरं नाही. या राज्यातला प्रत्येक अपोजिशनचा नेता हा संपवला जाणार. मी तुम्हाला हे आज सांगतो. आज ह्या पदांचा, पैशांचा, महासत्तांचा, केंद्रातल्या सत्तांचा, संस्थांचा जो काही अमाप घाणेरडा वापर चालू आहे, तो वापर पाहता तुम्हा आम्ही सर्वजण सारे संपवले जाणार. आणि ह्या गोष्टी पाहता म्हणजे तुमच्या माझ्यासारखा अनिश गाढवे सारखा एखादा प्रवक्ता जो आज खुल्यामध्ये यांची फाडून काढतोय, तो प्रवक्ता कुठेतरी संपवला. म्हणजे अशा प्रकारची माणसं म्हणण्यापेक्षा ती एक ते माणसांमधला तो गुण संपवला जाणार. बोलेल त्याला संपवलं जाईल, ही अशा प्रकारची खुनशी वृत्ती या महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यानंतर तुम्हाला दिसू लागणार आहे. कालच कारण देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे, जर तुम्हाला लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हे पैसे असेच पाहिजे असतील तर भविष्यात आमचं सरकार पुन्हा निवडून आणा. म्हणजे यांनी किती धसका घेतलाय. ह्या योजना आणण्यामागे यांचं कारणच हे होतं की यानं त्या प्रकारे आपण असे पैसे वाटप करूया, सरकारच्या मार्फत करूयात आणि यानं त्या प्रकारे मतदान घेऊयात. का बरं शिवसेनेला बंद करायची ती योजना? का बरं महाविकास आघाडीला ती योजना बंद करायची आहे? अशा कुठल्याही योजना महाविकास आघाडीला बंद करायच्या नाहीत. तुम्ही जर 1500 देतात त्यात 1 रुपया वाढवूनच देऊ, पण त्या सर्व योजना या योग्य पद्धतीने झाल्या पाहिजेत, योग्य माणसांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. काल असं कळतंय की कुणाच्याही खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत, कुठलीही फेर तपासणी नाही. ज्याचं उत्पन्न महिन्याला 1 लाख आहे त्याच्या खात्यावर देखील हे पैसे वर्ग झालेले आहेत, आणि ज्याचं जो पुरुष आहे त्याच्या खात्यावर देखील हे पैसे वर्ग झालेले आहेत. कित्येक महिलांना फक्त मेसेजेस येऊन पडलेले आहेत. ज्या बँकेचं, बँक ऑफ बडोदाचं कधी अकाउंट पण नाही, अशा बँकेचं मेसेज त्यांना येऊ लागले तुमच्या खात्यात पैसे, पण त्या बँकेचं कधी आमच्याकडे खातं देखील नाही. म्हणजे हा सारा अनागोंदी कारभार आहे, सारा गोंधळ आहे. तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला हळूहळू तुमच्या सर्वांसमोर येतीलच. पण सध्याच्या घडीला जो विषय मी तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन आलोय, तो विषय आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असावा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी सध्याच्या घडीला महाराष्ट्रात फक्त एकमेव नाव आहे, आणि ते आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण आजच्या घडीला माझ्याकडे जे काही सर्वे आहेत, अगदी इंडिया टुडे पासून अगदी सी वोटरचा सर्वे असेल, अगदी मुंबई तकचा सर्वे असेल, अगदी सामचा सर्वे असेल, सगळ्यांचे आकडे हेच म्हणतात की शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाविकास आघाडीचं नेतृत्व तर करतील. पर्यायाने जेव्हा भविष्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यावेळेस महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच बसतील. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचं हेच स्वप्न आहे की ज्या माणसाला आम्ही पाय उतार होताना पाहिलंय, तो आमच्या आयुष्यातला काळा दिवस आहे. त्या काळ्या दिवसाचा बदला हा महाराष्ट्रातला शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले उद्धव साहेब पहा, त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की आजवरचा, आणि ही गोष्ट तुम्ही बारीक लक्षात घ्या, आजवरचा आमचा अनुभव आम्ही तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही भाजपाबरोबर ज्या प्रकारे सत्तेमध्ये होतो किंवा ज्या प्रकारे युतीमध्ये होतो, इतक्या वर्षांच्या युतीमध्ये होतो, त्या युतीचा अनुभव आमचा वेगळा आहे. कायम पाडापाडीचं राजकारण झालं, आणि पाडापाडीचं राजकारण अशा प्रकारे झालं की जो जास्त निवडून आणेल त्याचा मुख्यमंत्री, अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये गणित असायचं. मग
त्याच्यामध्ये काय व्हायचं, पाडापाडीचं राजकारण. शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात कायम अपक्ष उभे केले गेले. जवळपास मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जवळपास 36 ते 37 ठिकाणी शिवसेनेचे आमदार फक्त भारतीय जनता पक्षाच्या अपक्षामुळे पडले गेले. आजवर त्यांनी कधीही आम्हाला मनातून मदत केली नाही आणि हे राजकारण आम्हाला ह्या युतीमध्ये नकोय, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये हे प्रकार नकोयत. मुख्यमंत्री काय कोणी कोणाचाही बसवा, पण महाविकास आघाडीमध्ये असल्या प्रकारचं राजकारण नको. आजवर त्यांनी कधीही मनातून मदत केली नाही. 30 वर्ष युती होती, मीडियावर जाहीर व्हायचं आणि त्यांना ज्यावेळेस जागा वाटप व्हायचं त्यावेळेस ह्याच्या विरोधात अपक्ष, त्याच्या विरोधात अपक्ष, त्याच्या विरोधात अपक्ष, या असल्या गोष्टी कायम घडल्या. त्यातून पाडापाडीचं राजकारण झालंय. हे धोरण तुम्ही ठेवू नका, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कालच्या सभेत ठणकावून सांगितलं. भाजपला गाडणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे बघा, आज आपण जागांसाठी अशा प्रकारे भांडणं, तशी भांडणं आपल्या महाविकास आघाडीमध्ये आपल्याला दिसली देखील नाही. तुम्ही मागच्या वेळेस पहा, एक सांगलीचा अपवाद वगळता बाकी कुठेही आपल्यामध्ये घासाघीस झाल्याच नाहीत. आजच्या घडीला तुम्ही पाहाल तर ज्याचं बळ जिकडे जास्त, जसं विदर्भात समजा काँग्रेस मजबूत असेल किंवा खानदेशात समजा काँग्रेस मजबूत असेल, मुंबईमध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, मराठवाड्यात शिवसेनेचा जास्त जोर आहे, कोकणात शिवसेनेचा जोर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा त्याचबरोबर तुम्ही पाहाल विदर्भाचा काही पट्टा असेल, काही पट्टा राष्ट्रवादीचा खानदेशातला असेल. या सगळ्या ठिकाणी जिथे ज्याचं बळ तिथे त्याचे उमेदवार हे असलेच पाहिजेत, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार कशा प्रकारे निवडून येईल याच्यावर आपला भर राहील. आता तुम्ही पहा, जसं शिवसेनेचा मी तुम्हाला जोर सांगतो, नाशिक असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, बुलढाणा, अमरावती, अकोला, जळगाव, नागपूरचा काही भाग, चंद्रपूरचा काही भाग, इथे जिथे ज्या पक्षाचा जोर, समजा इथे शिवसेनेचा जोर आहे, इथल्या जास्तीत जास्त जागा कशा शिवसेनेकडे राहतील, विदर्भातल्या जास्तीत जास्त जागा कशा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील किंवा काँग्रेस पक्षाकडे राहतील, पश्चिम महाराष्ट्रातल्या कशा राहतील, मुंबईत जर शिवसेनेचा जोर असेल तर मुंबईतल्या जास्तीत जास्त जागा शिवसेने लढवून कशा जास्तीत जास्त शिवसेने निवडून आणता याव्यात. 100+ टार्गेट शिवसेना ठेवून चाललेली आहे. 100+ टार्गेट. या अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत आणि पक्षाला बळ देण्यासाठी या साऱ्या गोष्टी महत्वाच्या असतात. मला उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तरी चालेल, यांना खाली खेचा, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी काल तिथे पोटतिडकीने मत व्यक्त केलेलं आहे. मला उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तरी चालेल, यांना खाली खेचा आणि यांना खाली खेचणं हे फार गरजेचं आहे. अशा एक ना एक अनेक गोष्टी कालच्या सभेमध्ये झाल्या आणि त्या शिवसैनिकाचं पत्र, शिवसैनिकांनो तुमच्या सर्वांच्या मनातल्या ह्याच भावना असणार आहेत. ते पत्र देखील तशाच प्रकारचं काहीच बोलून गेलं कालचं, की आपल्याच पक्षाचा प्रचार व्हावा. पण शिवसैनिकांनो, ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपल्याला थोडासा विचार करायला हवा की आजच्या घडीला आपण कुणाशी लढतो आहोत, तर एका बलाढ्य अशा शक्तीशी लढतो आहोत, जी बलाढ्य शक्ती माणसांच्या मतांवरून बलाढ्य नाही, ती बलाढ्य शक्ती पैशाच्या बाबतीत, शस्त्रांच्या बाबतीत, आणि ती बलाढ्य आहे कूटनीतींच्या बाबतीत. या सर्वांवरून जर ह्या पक्षाला, या भारतीय जनता पक्षाला, ह्या कमळीला जर खाली खेचायचं असेल शिवसैनिकांनो, तर एकजूट, एकमूठ आणि ती वज्रमुठी ठेवावीच लागेल. त्यामुळे आपला प्रचार काय किंवा महाविकास आघाडीचा प्रचार काय, आपल्या सर्वांचा प्रचार करायचा आहे. शिवसेना ह्या सर्वांचं नेतृत्व करते आणि शिवसेना उभ्या महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडीचं नेतृत्व करत असताना या महाराष्ट्राचं नेतृत्व देखील करेल. आणि भविष्यामध्ये जर मुख्यमंत्री कोणाचा बसेल तर तो महाविकास आघाडीचा पर्यायाने शिवसेनेचा देखील असू शकतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख पुन्हा त्या पदावर विराजमान असतील आणि ते तुमच्या माझ्या डोळ्यातलं एक स्वप्न आहे, ते नक्कीच आपण साकार करूया. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो, पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मी प्रवक्ता म्हणून आता नाही, पण काही 2 वाक्य मी माझ्या मनातली सांगेल. या व्हिडिओच्या मार्फत ते पाहत असतात माझे व्हिडिओज. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आम्ही एक शब्द देतो, साहेब तुम्ही घेणार तो निर्णय, देणार तो उमेदवार आणि सांगाल ते. तुमचा आदेश, आणि शिवसेनेमध्ये आदेशाला कायम महत्व असतं. तुमचा आदेश आमच्यासाठी शिरसावज्ञ, मग तुम्ही सांगाल तो काम करण्याची तयारी ही शिवसैनिकाची आहे. आमच्या भावना त्या पत्रामार्फत आल्या असतील कदाचित तुम्हापर्यंत, पण तरी देखील काही चूक भूल झाली असेल तर साहेब क्षमस्व, तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.